श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येक जण आपल्या घराची साफसफाई करायला घेतलीच असेल. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की घरातील नको असलेल्या वस्तू आपल्याला बाहेर फेकायच्या आहेत. त्याचबरोबर घरातील एक अशी महत्त्वाची जागा आहे ज्या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या घरामध्ये ती जागा असतेच. या ठिकाणी आपण सोने, चांदी, महत्त्वाचे कागदपत्र, रोख रक्कम अशी गोष्ट ठेवतो आणि ती जागा म्हणजे आपलं कपाट, तिजोरी किंवा कोणाचे छोटंसं असतं. तिजोरी नसेल ज्यांच्या घरी, पण काहीतरी अशा वस्तू असतात म्हणजे कपाट असतं की ज्याच्यामध्ये ते आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवतात, म्हणजे पैसे, दागिने ह्या गोष्टी ठेवतात. तर या दिवाळीला काय करायचं आहे तुम्हाला, ती जागा जी आहे ती शुद्ध करायची आहे. तर शुद्ध करण्यासाठी काय करायचं आहे, त्या तिजोरीमध्ये, आपण तिजोरी म्हणूया, त्या तिजोरीमध्ये जी नको असलेली गोष्ट आहे ती सगळी काढायची, सगळं सामान बाहेर काढायचं आहे. गोमूत्राने ते स्वच्छ करायचं आहे. जमल्यास एक भीमसेनी कापूर तिथे ठेवायचं आहे. आणि पहिले जे काही उपाय केले असतील, म्हणजे पहिल्या उपायामध्ये जर दालचिनी, लवंग जे काही आपण ठेवले असतील, गोमती चक्र ठेवले असेल, ते सगळं एकत्र करून आपल्याला ते नदीमध्ये विसर्जित करायचे आहेत. आणि अशा प्रकारे ती तिजोरीची स्वच्छता करा, कारण की माता लक्ष्मीचा वास ज्या ठिकाणी पैसे आहेत, दागिने आहेत त्या ठिकाणीच असतो. आणि त्याचबरोबर एक छोटीशी वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे, ती म्हणजे धणे. आता पूजा होईल, आपली लक्ष्मीपूजन झाली की त्या ठिकाणी जे धणे आपण वापरणार आहोत त्यांची एक लाल गोठडी करायची आहे, एक गाठोडं बनवायचं आहे छोटंसं, आणि ते आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची तिजोरीची जागा शुद्ध करू शकता, जेणेकरून माता लक्ष्मीचा वास सदैव राहील. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.